आता आपण जो इमर्जन्सीमध्ये केस बघितली, तिचे 24 आठवडे झालेले आहेत. इन्फर्टिलिटी होती तिला 5 वर्ष. त्यानंतर ती कन्सीव्ह झालेली आहे आणि साधारण 3 तासापासून तिला वजानातून फ्लुइड यायला लागलाय. आता हे फ्लुइड एम्निओटिक फ्लुइड आहे का व्हाजायनल डिस्चार्ज आहे, हे आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. बाळाभोवतीचं जर एम्निओटिक फ्लुइड असेल, तर मात्र कंडिशन थोडी काळजीची असते. तर ते डायग्नोज करण्यासाठी आपण हा फ्लुइड स्पेक्युलम एक्झामिनेशन करून घेतलंय. जसे युरिन प्रेग्नन्सी टेस्ट असते ना, तशीच हे एम्निओटिक फ्लुइड चेक करण्याची एक टेस्ट असते. त्याच्यावर 2 लाईन आल्या, तर ते एम्निओटिक फ्लुइड असतं आणि एम्निओटिक फ्लुइड जर असेल, तर मात्र थोडं काळजीचं असतं. कारण इन्फेक्शनची रिस्क असते. तर हे फ्लुइड आपण घेतो, कल्चर सेन्सिटिव्हिटीला पाठवतो, कुठले जंतू आहेत, कुठलं अँटिबायोटिक द्यायला पाहिजे. त्याचबरोबर आता आपण तिची सोनोग्राफी करून घेणार आहोत. सोनोग्राफीत पण आपल्याला कळेल, की बाळाभोवतीचं किती पाणी कमी झालंय. परत ॲडमिशन तिला गरजेची आहे. कारण जसं मी मगाशीच सांगितलं, या केसेसमध्ये इन्फेक्शनची रिस्क असते. आपण तिचं ब्लड पाठवूया, WBC काउंट बघूया, CRP बघूया. याच्यावरून कळेल की ऑलरेडी तिला इन्फेक्शन सेट झालंय का? इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपल्याला अँटिबायोटिक द्यायला लागतं, स्ट्रिक्ट बेड रेस्ट द्यायला लागते आणि हे जर बंद झालं तर प्रेग्नन्सी इझिली कॅरी होऊ शकते. पण हे सगळं अंडर ऑब्झर्वेशन करायला लागतं. कारण जर चुकून इन्फेक्शन झालं, तर आईला आणि बाळाला दोघांनाही खतरा असतो.